भाग 5. फिजिक्सचे सिद्धांत, ज्याच्या आधारे कालचक्राचे 7 नियम काढण्यात आले. कॉस्मिक सायकल म्हणजे कालचक्र, यामागचं विज्ञान किंवा फिजिक्स काय आहे? यात क्वांटम फिजिक्स, न्यूरोसायन्स, थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी, स्पेशल आणि जनरल, थर्मोडायनामिक्स, थ्योरी ऑफ एव्हरीथिंग, तसेच द्वैत आणि अद्वैत दर्शन, हे सगळे कसे संबंधित आहेत? डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये इलेक्ट्रॉन्सचा फ्लो, जो प्रकृतीला दर्शवतो, जर बिफोर ऑब्झर्वेशन आणि आफ्टर ऑब्झर्वेशन या दोन्ही स्थितींमध्ये पाहिला, तर हे स्पष्ट होतं. ऑब्झर्व्ड मल्टिपल लाईन्स वेव्ह बिहेवियर दर्शवतात, तर ऑब्झर्व्ड टू लाईन्स पार्टिकल बिहेवियर दर्शवतात. सामान्यतः प्रकृती एनर्जी असते, अर्थात वेव्हच्या रूपात, म्हणजे मल्टिपल स्टेट्सच्या सुपरपोजिशनमध्ये. पण जेव्हा पुरुष आपल्या कॉन्शस माइंडने प्रकृतीला डायरेक्टली ऑब्झर्व्ह करतो, तेव्हा प्रकृती आपलं बिहेवियर बदलते, म्हणजे एनर्जीपासून मास अथवा पार्टिकल रूपात येते आणि मल्टिपल स्टेट्समधून सिंगल स्टेटमध्ये येते. असं यासाठी होतं कारण पुरुषाचा कॉन्शस माइंड फक्त सिंगल स्टेट्स समजू शकतो. त्यामुळे प्रकृतीला सुपरपोजिशनच्या मल्टिपल स्टेट्समधून कोलॅप्स होऊन सिंगल स्टेटमध्ये यावं लागतं. हे पास्याच्या उदाहरणाने समजावता येतं. हवेत उचललेला पासा एकाच वेळी 6 स्टेट्समध्ये मानला जाऊ शकतो. पण हातात आल्यावर तो 6 मधील एखाद्या एकाच स्टेटमध्ये असतो आणि तोच मेजरमेंटचा रिझल्ट असतो. यामुळे प्रकृतीची ड्युअलिटी सिद्ध होते. आता जर टू लाईन्स म्हणजे पार्टिकल याचं मेजरमेंट ऑब्झर्वेशनच्या आधी आणि ऑब्झर्वेशननंतर दोन्ही स्थितींमध्ये एकच परिणाम देत असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की कॉज आणि इफेक्टचा डायरेक्ट सहसंबंध नाही. यावरून असा संकेत मिळतो की प्रकृतीचं बिहेवियर एका प्रिडिटरमाइंड म्हणजे आधीपासून रेकॉर्डेड स्क्रिप्टद्वारे कंट्रोल होतं. तीच स्क्रिप्ट पुरुषाच्या अनकॉन्शियस माइंडमध्येही रेकॉर्डेड असते. न्यूरोसायन्सनुसार फ्री विल अशी कोणतीही गोष्ट नसते. म्हणजेच अनकॉन्शियस माइंडमध्ये साठवलेली एक पूर्वनिर्धारित स्क्रिप्ट कॉन्शियस माइंडद्वारे उत्पन्न होणाऱ्या विचारांना नियंत्रित करते. अशा प्रकारे न्यूरोसायन्स क्वांटम फिजिक्सला पुन्हा प्रमाणित करते. प्रकृतीची स्क्रिप्ट सुद्धा नियंत्रित असते, जिला वर्ल्ड लाईन म्हटलं जातं. वर्ल्ड लाईन ही घटनांचा किंवा बिंदूंचा एक क्रम असतो. इव्हेंट म्हणजे घटना,
हा एक आधीपासून निर्धारित 4 डायमेन्शन वाला बिंदू असतो जो 3 डायमेन्शन वाले स्पेसच्या निर्देशांक x, y, z किंवा r आणि 1 डायमेन्शन वाले टाइम निर्देशांक यांनी मिळून बनलेला असतो. या बिंदूंचा म्हणजे घटनांचा क्रम मिळून वर्ल्ड लाईन अर्थात स्क्रिप्ट बनवतो, जसन थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी स्पेशलमध्ये समजावलं आहे. निष्कर्ष असा आहे की पुरुषाची स्क्रिप्ट प्रकृतीची स्क्रिप्ट कंट्रोल करते, जी रेखीय असते. प्रकृतीची क्वालिटी पुरुषाच्या क्वालिटीशी संबंधित करण्याची व्याख्या हीट इंजिनच्या 2 स्टेट्स आयडियल आणि रिअल यांच्या उपमेद्वारे समजावता येते. हीट इंजिनची आयडियल स्टेट डिटर्मिनिस्टिक बिहेवियर दाखवते, कारण एनर्जी फ्लोमधला बदल कॉन्स्टंट राहतो आणि कोणताही लीकेज होत नाही. तर हीट इंजिनची रिअल स्टेटमध्ये बिहेवियर इंडिटर्मिनिस्टिक होतं, कारण इंटरनल फॅक्टर्स जसे फ्रिक्शन यांच्या कारणाने लीकेज होतं. ही गोष्ट थर्मोडायनामिक्सच्या क्लॉजियस लॉ ऑफ इनइक्वालिटी आणि कार्नो सायकलच्या कॉन्सेप्टद्वारे समजावली जाते. हीट इंजिनची एन्ट्रॉपीचा सोल इंजिनच्या विकाराशी काय संबंध आहे? डेल्टा एस थर्मोडायनामिक्समध्ये 2 स्टेट्समधील एन्ट्रॉपीचा डिफरन्स असतो. याला कॅपिटल एसशी संबंधित केलं जातं, जी एखाद्या सिंगल स्टेटची एब्सोल्यूट स्टॅटिस्टिकल एन्ट्रॉपी असते आणि ती प्रॉबेबिलिटीच्या सिद्धांतावर आधारित असते. त्यानंतर याला कॅपिटल एचशी संबंधित केलं जातं, समान फिजिक्स फॉर्म्युला पर आधारित, जी इन्फॉर्मेशन एन्ट्रॉपी आहे आणि मॅक्सवेल थॉट एक्सपेरिमेंटच्या आधारावर समजली जाते. इन्फॉर्मेशनचा अर्थ मेमरी आणि प्रोसेसिंग असा आहे. त्यामुळे याला ह्यूमन ब्रेनशी संबंधित करता येतं आणि पुढे जाऊन ह्यूमन ब्रेनला पुरुषाच्या माइंड आणि बुद्धीशी संबंधित करता येतं. कॅपिटल एच म्हणजे इन्फॉर्मेशन एन्ट्रॉपी ग्राफ सिद्धांतानुसार बायनरी ट्रीच्या डेप्थद्वारे रिप्रेझेंट केली जाते. ही डेप्थ बायनरी ट्रीच्या इन्फॉर्मेशन नोड्सच्या संख्येच्या म्हणजे कॅपिटल एनच्या अनुरूप असते. त्यामुळे ट्रीची डेप्थ पुरुषाच्या विकार लेयर्सशी आणि ट्रीमधील नेव्हिगेशन पुरुषाच्या विकल्पाशी संबंधित करता येतं.
या प्रकारे हीट इंजिनद्वारे दर्शविलेली प्रकृतीची एन्ट्रॉपी सोल इंजिनद्वारे दर्शविलेल्या पुरुषाच्या विकाराशी संबंधित असते. क्वांटम फिजिक्सनुसार पुरुष प्रकृतीला कंट्रोल करतो. निष्कर्ष पुरुषाची क्वालिटी म्हणजे विकार, प्रकृतीची क्वालिटी म्हणजे एन्ट्रॉपी हिला कंट्रोल करते. प्रकृती किंवा हीट इंजिन पुरुषाशी किंवा सोल इंजिनशी संबंधित केलं जातं. प्रकृतीची इनपुट हीट एनर्जी पुरुषाच्या स्क्रिप्टशी संबंधित आहे. प्रकृतीची एक्झॉस्ट एनर्जी पुरुषाच्या संकल्पाशी संबंधित आहे. प्रकृतीची एक्सर्जी किंवा लिकेज पुरुषाच्या विकल्पाशी संबंधित आहे. प्रकृती किंवा हीट इंजिन चं वर्क डन पुरुषाच्या कर्माशी संबंधित आहे. हीट इंजिनची आयडियल अवस्था पुरुषाच्या आत्मधर्माशी संबंधित आहे. तर हीट इंजिनची रियल अवस्था पुरुषाच्या विकाराशी संबंधित आहे. बाह्य वातावरणात प्रकृतीचं सोर्स तापमान सोल पॉवरशी संबंधित आहे आणि प्रकृतीचं सिंक तापमान वातावरणातील आत्म्यांच्या संख्येशी संबंधित आहे. प्रकृतीच्या अवस्थेचा प्रकार डिटर्मिनिस्टिक किंवा इंडिटर्मिनिस्टिक ह्यूमन वर्ल्डमध्ये कर्म आणि मृत्यूच्या प्रकाराला नियंत्रित करतो. ग्रॅव्हिटी न्यूटननुसार खाली खेचणारी फोर्स नाही. उलट ती पृथ्वीच्या मासमुळे 4 डायमेन्शन वाले प्लेनमध्ये तयार झालेल्या इलास्टिक फॅब्रिकची ज्योमेट्रिकल कर्वेचर आहे. जसन थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी स्पेशलनुसार समजावलं जातं. निष्कर्ष असा आहे की पुरुषाची स्क्रिप्ट प्रकृतीची स्क्रिप्ट कंट्रोल करते आणि ही स्क्रिप्ट थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी जनरलनुसार स्ट्रेट लाईन राहता सर्कल म्हणजे सायकल बनते, अर्थात कॉस्मिक सायकल किंवा कालचक्र. थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटी जनरलचा सिद्धांत स्पेशल सिद्धांताला अमान्य ठरवतो. क्वांटम फिजिक्सच्या अनुसार दोन्ही ऑब्झर्वेशन म्हणजे बिफोर ऑब्झर्वेशन आणि आफ्टर ऑब्झर्वेशन यांचा परिणाम एकसारखाच असतो. यावरून हा निष्कर्ष निघतो की क्लॉकवाईज आणि एंटी क्लॉकवाईज दोन्ही समान आहेत. म्हणजेच हा संकेत देतो की स्क्रिप्ट ही एक सायकल आहे.
खाली झुकलेला काळा बाण अंतिम 2 युगांमध्ये सतोपासून तमोकडे जाणाऱ्या स्वयंचलित प्रक्रियेला दर्शवतो. पुरुष विकार आणि विकल्प उत्पन्न करतो आणि प्रकृती एन्ट्रॉपी तसेच लिकेज किंवा एक्सर्जी उत्पन्न करते. सायकल मेकॅनिझमच्या अनुसार मेटाफिजिक्स घटनेअंतर्गत 2 बाण उलट दिशेने जाताना दाखवले जातात. पुरुषाद्वारे किंवा तर श्रेष्ठ संकल्पातून श्रेष्ठ कर्म म्हणजे पॉझिटिव्ह कर्म यांच्या माध्यमातून प्रारब्ध स्क्रिप्ट उत्पन्न केली जाते, म्हणजे लाल बाणाच्या विपरीत दिशेने, किंवा मग क्रॉस कर्म म्हणजे पश्चात्ताप उत्पन्न केला जातो, म्हणजे काळ्या बाणाच्या विपरीत दिशेने. हे विकाराला शून्य करून टाकतं, ज्यामुळे कॉस्मिक सायकल पूर्ण होतं. याच्याशी अनुरूप प्रकृतीसुद्धा उत्पन्न झालेली एन्ट्रॉपी तसेच एक्सर्जी किंवा लिकेज शून्य करून टाकते. आत्म्याची अवस्था, आत्म्याची एनर्जी आणि कर्माची अवस्था या तिन्हींच्या मधला सहसंबंध इथे दर्शवला आहे. पुरुषाची स्क्रिप्ट विविध प्रकारचे विचार म्हणजे व्हायब्रेशन्स उत्पन्न करते. हेच पुढे जाऊन विविध प्रकारच्या कर्मांमध्ये परिणत होतात. हे सूक्ष्म स्तरावर क्वांटम फिजिक्स, थर्मोडायनामिक्स आणि थ्योरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या माध्यमातून समजावलं आहे. फिजिक्सच्या अनेक शाखा कधी साइजच्या आधारावर तर कधी गतीच्या आधारावर कार्य करतात, मग ते सूक्ष्म असो वा स्थूल, आणि गती प्रकाशाच्या वेगाच्या जवळची का असेना. या सर्व शाखांना एका गणितीय मॉडेलच्या अंतर्गत एकत्रित केलं जाऊ शकतं, ज्याला थ्योरी ऑफ एव्हरीथिंग म्हटलं जातं. हाच मॉडेल 11 डायमेन्शन्समधील स्ट्रिंगच्या व्हायब्रेशन्सच्या आधारावर कॉस्मिक सायकलच्या सर्व पैलूंचं स्पष्टीकरण करण्यासाठी कार्य करतो.
अद्वैताचा अर्थ एकत्व किंवा समरूपता आहे, तर द्वैताचा अर्थ द्वित्व आहे. अद्वैत आणि निर्लेपचा सिद्धांत हे दर्शवतो की सर्व आत्मा एका शुद्ध, निर्लेप, निर्विकारी तत्वाचा भाग आहे, ज्याला ईश्वर किंवा सहाव्या तत्वाचा आत्मालोक म्हटलं जातं. हे शुद्धतेच्या सर्वव्यापकतेला दर्शवतं. याचा अर्थ असा की कोणतीही वैयक्तिक मानव आत्मा विकार सायकलने प्रभावित होत नाही. याच आधारावर हा निष्कर्ष काढला जातो की अद्वैत दर्शनानुसार कालचक्र शक्य नाही. तथापि, अद्वैत पूर्ण सत्य नसून एक प्रकारची सापेक्ष धारणा आहे. पुरुष, प्रकृती ज्यात सोल वर्ल्ड आणि ह्यूमन वर्ल्ड समाविष्ट आहेत, आणि परमपुरुष हे तिघेही वेगवेगळे रिअल एंटिटीज आहेत. म्हणून ही द्वैताधारित फिलॉसॉफी मानली जाते. निर्विकारी विश्वमध्ये अद्वैतासारखा अनुभव होतो, म्हणजे एकच धर्म, एकच भाषा, एकच राज्य आणि देवता संस्कृतीमध्ये एकता. तिथे परमपुरुषाची भूमिका नसते. हे ह्यूमन ट्रीच्या रेड पार्टने दाखवलं आहे, ज्याची अवधी 2500 वर्षे मानली गेली आहे. तर विकारी विश्वमध्ये द्वैत फिलॉसॉफी असते. इथे एकता नसते, कारण अनेक धर्म, अनेक देश आणि अनेक राज्यम असतात. हो, संगम युगात निवडलेल्या आत्म्यांसाठी परमपुरुषाची भूमिका असते. त्या गॉड कॉन्शस बनतात, पुढच्या सायकलमध्ये निर्विकारी विश्वमध्ये जातात आणि तिथे सापेक्ष अद्वैताचा अनुभव घेतात. विकारी विश्वला ह्यूमन ट्रीच्या ब्लॅक पार्टने दाखवलं आहे, ज्यात अनेक शाखा आहेत. याची अवधी सुद्धा 2500 वर्षे मानली गेली आहे. संगम युगात सापेक्ष अद्वैताचा अनुभव राजयोगाच्या दरम्यान तात्पुरत्या स्वरूपात होतो. तथापि, अभ्यासाद्वारे या अनुभवाला स्थायी अनुभूतीमध्ये बदलता येऊ शकतं. भाग 5 समाप्त.